जे धरण आहे सगळ्यांची जी पोटतिडीक आहे ती मुख्य मुद्द्यावर येऊया आपण. स्वयंचलित दरवाजा असलेलं देशातलं दुसरं आणि महाराष्ट्रातलं पहिलं असा हा तो प्रकल्प. आणि विश्वेश्वरायांनी जी स्वयंचलित दरवाजाची निर्मिती केली, वाऱ्याचा वेग, त्याचा दाब, पाण्याचा दाब किती आहे याच्यावर अभ्यास करून ते तिथं स्वयंचलित दरवाजे बसलेले. धरण भरत आल्यानंतर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातलं आणि आमच्या जिल्ह्यात जलक्ष लागून असते राधाई धरणाचे दरवाजे कधी उघडतात आणि आम्ही एखादी बातमी दिली की मग आम्हालाही त्याचा आनंद असते आणि जिल्ह्याला त्याचा आनंद असतो आणि तुमचा सुटकेचा म्हणजे अगदी विश्वास निवांत राहते. ह्या जो पाण्याचा जो विसर्ग आहे तो स्वयंचलित दरवाजातून होतोय. आता तुम्ही मॅन्युअली आणि रेडियल दरवाजे बसवण्याचा काहीतरी प्रस्ताव आहे. त्या सगळ्या लोकांनी तुम्ही शांतपणाने ऐकून घेतले, लोकांनी सुद्धा तुमचं सगळं ऐकून घेतलंय. एवढा मोठा ऐतिहासिक प्रकल्प निधी आहे म्हणून काहीतरी म्हणजे करण्यात योग्य वाटत नाही असं मला वाटतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचं खऱ्या अर्थानं ते प्रतिबिंब आहे हे राधानगरी धरण आणि त्यामुळे ऐतिहासिक महत्व त्याला प्राप्त झालेलं आहेच. यावर्षी जसं पाण्याचं नियोजन केलं तसं इथून मागं झालं असतं, इथून पुढे जर झालं तर ते होऊ शकतंय. हे लोकांची मागणी आहे की जुनं पॉवर हाऊस व्हायला पाहिजे. आता नवीन बिलवटीचं एक पॉवर हाऊस आहे. ह्या सगळ्यातून पाणी विसर्ग जर झाला, तुम्ही जर 3000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नेहमी सोडला तर कुठंही पूर परिस्थिती निर्माण होत नाही. नदीच्या पात्रामध्ये ते पाणी क्षमता आहे त्या नदी पात्रात आणि ते दुधडी भरून ते व्यवस्थित पास होऊ शकतंय. आणि मग यावर्षी इतकी पर्जन्यवृष्टी झाली तर किती पूर परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे, पण ती झाली नाही. याला तुमचं काम सुद्धा जबाबदार आहे. जिथं तुमचं काम चांगलं आहे तिथं तुमच्या कामाचं कौतुक करायला पाहिजे. जिथं तुमचं काम चुकीचं आहे तिथं तुम्हाला आमच्यासारख्या लोकांनी विचारलं पाहिजे. त्यामुळं ह्या धरणाला काही जरी झालं तरी स्वयंचलित दरवाजे सतत प्रत्येक वर्षी आता जसे कार्यान्वित होतात तसे ते दरवाजे उघडले पाहिजे, आपोआप बंद झाले पाहिजे. कारण आतापर्यंत त्या दरवाजे कोण उघडायला गेलेलं नाही, कोण बंद करायला गेलेलं नाही, अशी ती निर्मिती आहे. आणि त्यामुळे जी अद्भुत निर्मिती आहे, ऐतिहासिक आहे, ती तुम्हाला सुद्धा वाटायला पाहिजे की ते स्वयंचलित आणि कायमस्वरूपी ते राहावं अशी आपली सर्वांची मागणी आहे. आणि सगळ्यांच्या मतांचा सुद्धा आदर करून विचार करून आपण परिपूर्ण असा काहीतरी त्यातून एक मार्ग काढून हा प्रस्ताव पुढे पाठवून काम करून घ्या. दरवाजे आहेत ते आपण दरवर्षी ऑपरेट करू. म्हणजे पूर नियंत्रण करणे मी सांगतो आपली सगळ्यांची मागणी माझ्या लक्षात आली. राईट, म्हणजे पहिले पॉवर हाऊस ऑपरेट करणे, त्यानंतर पूर वाढायला लागला तर सर्व्हिस गेट ऑपरेट करणे, सर्व्हिस गेटच्या वर पाणी गेलं तर रेडियल गेट ऑपरेट करणे. आणि एका क्षणी आपल्याला लक्षात येईल की आता कोल्हापुरामध्ये पूर परिस्थिती टळलेली आहे, त्यावेळी शेवटी धरणाचं रेडियल गेट बंद करून आपले जे ऑटोमॅटिक गेट्स आहेत ते ऑपरेट करणे.